विठोबा, देव, भक्त की इतिहास. विठ्ठल नेमका आहे तरी कोण? पंढरपूरची वाट धरली, विठोबाच्या ओढीने चाललो. दरवर्षी लाखो पाय चालतात, एका देवासाठी, एका भावनेसाठी. पण तो विठोबा नेमका कोण आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोध घेणार आहोत विठोबाचा. देव, भक्त, इतिहास आणि भावना यामध्ये नेमका कुठे आहे हा विठोबा? विठोबाचा पंढरपुरात वास. पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातलं एक छोटं शहर, पण महाराष्ट्राच्या श्रद्धेचं मोठं केंद्र. इथं विठोबा आहे काळा, उभा, कमरेवर हात ठेवून. डाव्या बाजूला रुक्मिणी उभी आहे. पण ही मूर्ती अचानक उगम पावलेली नाही. या मंदिराचा उल्लेख प्राचीन ग्रंथांपासून ते संत साहित्यापर्यंत मोठ्या श्रद्धेने होत आलेला आहे. ही मूर्ती आहे काळ्या पाषाणात बनवलेली, परंतु त्यामागे आहे भक्तीचा उजळ रंग. भाग 2. विठोबा म्हणजे विष्णू की कृष्ण? विठोबाला काही जण विष्णू म्हणतात, काही कृष्ण. पण यामागे एक शास्त्रीय आणि आध्यात्मिक स्पष्टीकरण आहे. विठोबाच्या कपाळावर असलेली ऊर्ध्वपूर्ण तिळकाची रेखा हे विष्णूचं चिन्ह, परंतु विठोबाचा काळा रंग, कमरेवर हात हे कृष्णाचे गुण. इतिहासकार सांगतात की विठोबा हा लोककृष्ण आहे, म्हणजे सामान्य जनतेच्या भावनेतून जन्मलेलं कृष्णाचं मराठमोळ रूप. दक्षिण भारतात विठ्ठल नावाने पूजा केली जाते. विठोबा हा देव नाही, तर एक भक्तांचं रूप आहे, देवातही भक्त भिनलेला आहे. भाग 3. पुंडलिकाची भक्ती. विठोबाची मूर्ती का उभी आहे? हे रहस्य पुंडलिकाच्या कथेपासून सुरू होतं. पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करत असतो. तेव्हा श्रीकृष्ण त्याला दर्शन द्यायला येतो. पण पुंडलिक म्हणतो, देवा, थांब, आधी आईवडिलांची सेवा. त्याने एक वीट पाठ फेकून दिला आणि श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिला. आणि तेव्हापासून तो विठ्ठल, विटेवर उभा असलेला भगवान म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा आहे भक्तीला प्राधान्य देणाऱ्या देवाची. भाग 4. विठोबा आणि संत परंपरा. म्हणूनच विठोबा हाच महाराष्ट्राच्या संत परंपरेचा केंद्रबिंदू ठरतो. संत नामदेव, विठोबाला मित्र मानणारे. संत तुकाराम, विठोबाच्या भक्तीचा गाभा. संत ज्ञानेश्वर, विठोबात ब्रह्म पाहणारे. संत एकनाथ, विठोबाच्या ओव्यातून भक्ती सांगणारे. संत तुकाराम म्हणतात, पंढरीची वाट चुकू नये रे, विठोबाचं दर्शन लाभो नित्य. विठोबा म्हणजे आळंदीपासून देहू, पंढरपूरपर्यंत पसरलेली एक भावनिक धागी आहे. भाग 5. वारकरी चळवळ आणि आषाढी वारी. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी झेंडे, टाळ, मृदंग, अभंग घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालतात. या वारीचा उद्देश फक्त दर्शन नाही, तर एकात्मता, समानता आणि भक्ती याचं दर्शन घडवणं आहे. वारकरी म्हणतो, देव माझा सखा, विठोबा माझा राजा. आणि म्हणून हा देवराजा नसून आपला आप्ता आहे. भाग 6. विज्ञान, इतिहास आणि लोकश्रद्धा. काही संशोधक सांगतात की विठोबाच्या मूळ मूर्तीच्या स्थापनेत प्राचीन द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. पंढरपूर मंदिराचा बांधकामशैली, मूर्तीतील वैशिष्ट्य यावरून हे मंदिर 11व्या-12व्या शतकात तयार झालं असावं. पण यापलीकडे एक गोष्ट खरी, या देवाची ओळख इतिहासात नाही तर लोकांच्या हृदयात आहे. भाग 7. आजच्या काळातील विठोबा. आज टेक्नॉलॉजीच्या काळातही विठोबा बदललेला नाही, पण भक्तांची पद्धत बदलली आहे. विठोबाच्या गजर ऐकणं, डिजिटल वारी पाहणं, सोशल मीडियावर विठोबा दर्शन घेणं. पण भावनाही तीच आहे, तुझ्या वाचून काही नको रे विठोबा. तर मग विठोबा नेमका कोण? तो देव आहे, तो भक्त आहे, तो इतिहास आहे, की भावना? उत्तर आहे, तो सगळंच आहे. विठोबा म्हणजे एक थांबलेला देव, पण भक्तांच्या पावलांवर चालणारा विश्वास. विठोबा म्हणजे केवळ देव नव्हे, तर आपल्या मनातलं श्रद्धेचं स्थान आहे, ज्याच्या पायाशी भक्तीचं हरपलेलं विष सापडतं. तर चला मित्रांनो, ही भक्तीची वाट कधीही सोडू नका. पंढरीचा विठोबा तुमचं जीवन सदैव प्रकाशमान करो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा विठोबा तुमच्यासाठी काय आहे.